हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. घेऊया 6 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज. त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघून घेऊया. तर कोणते इम्पॉर्टंट डेज आहेत जुलैमध्ये ते बघूया. तर 4 जुलैला सेलिब्रेट करण्यात येतो USA इंडिपेंडन्स डे. सो USA मध्ये USA इंडिपेंडन्स डे हा सेलिब्रेट करण्यात येतो 4 जुलैला. 5 जुलैला सेलिब्रेट करण्यात येतो वर्ल्ड बॅडमिंटन डे. तर 5 जुलैला कोणता दिवस असतो? वर्ल्ड बॅडमिंटन डे. आणि 6 जुलै म्हणजे आजचा दिवस कोणता दिवस असतो? वर्ल्ड झोनोसिस डे. तर वर्ल्ड झोनोसिस डे हा 6 जुलैला सेलिब्रेट करण्यात येतो. तर कशा करता हा सेलिब्रेट करण्यात येतो? जे झोनोटिक डिसीज आहे, जे ट्रान्समिट होतात ॲनिमल्स अँड ह्युमन्स मध्ये, तर त्याच्याकरता जी अवेअरनेस आहे ते पसरवण्याकरता, अवेअर करण्याकरता वर्ल्ड झोनोसिस डे हा सेलिब्रेट करण्यात येतो 6 जुलैला अॅन्युअली. ओके, दरवर्षी. आता बघूया न्यूज. तो फर्स्ट न्यूज आहे, शील नागू यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज चीफ जस्टिस ऑफ पंजाब अँड हरियाणा हायकोर्ट मध्ये. तर शील नागू यांना काय करण्यात आलेलं आहे? यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. कुठे झालेली आहे? चीफ जस्टिस म्हणून त्यांची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे पंजाब अँड हरियाणा हायकोर्ट इथे. सविस्तर बघूया न्यूज. तर सेंटरने ही जी अपॉइंटमेंट आहे कोणी नोटिफाईड केलेली आहे? सेंटरने नोटिफाईड केलेली आहे. ओके. So Justice Nagu was serving as acting Chief Justice of Madhya Pradesh High Court. तर चीफ जस्टिस रवी मालीमत जे आहे, चीफ जस्टिस रवी मालीमत, तर यांच्या डिमेटेड म्हणजे काय होते? रिटायर. ओके, नाही रिटायर नाही, त्यांनी रिझाईन केलेला आहे. तर डिमेटेड म्हणजे रिझाईन केल्यानंतर 24 मे 2024 मध्ये रवी यांनी काय केलेलं होतं? रिझाईन केलं होतं. तर त्यानंतर जस्टिस नागू जो आहे ते सर्व्हिस देत होते का ऍज अ ऍक्टिंग चीफ जस्टिस म्हणून मध्य प्रदेश हायकोर्ट इथे. ओके. नाव आता जस्टिस संजीव सचदेवा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे न्यू ऍक्टिंग चीफ जस्टिस म्हणून मध्य प्रदेश हायकोर्ट इथे. तर ऍज अ ऍक्टिंग चीफ जस्टिस म्हणून यांच्या रेजिग्नेशन नंतर नागू तिथे सर्व करत होते, तिथे वर्क करत होते ऍक्टिंग चीफ जस्टिस म्हणून. पण आता कोण करत आहेत? आता जस्टिस संजीव सचदेव करत आहेत तिथे ऍक्टिंग चीफ जस्टिस म्हणून मध्य प्रदेश हायकोर्ट इथे. त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, नागू यांचं नाव कोणी रेकमेंड केलेलं आहे? तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड, जस्टिस संजीव खन्ना आणि BR गवई. तर 28 डिसेंबर 2023 मध्ये यांच्या रिटायरमेंट नंतर आणि चीफ जस्टिस रविशंकर झा, चीफ जस्टिस झा यांच्या 13 ऑक्टोबर 2023 यांच्या रिटायरमेंट नंतर यांनी जे आहे जस्टिस नागू यांचं नाव जे आहे काय केलेलं होतं? रेकमेंड केलेलं होतं बाय सुप्रीम कोर्ट कॉलेजियम मध्ये. ओके. सो याच्या आधी सेंटर यांनी क्लिअर केलेला आहे जस्टिस BR सारंगी यांना ऍज अ चीफ जस्टिस ऑफ झारखंड हायकोर्ट 3 जुलै म्हणून. 3 जुलैला काय केलेलं आहे? सेंटरनी जस्टिस BR सारंगी यांना ऍज अ चीफ जस्टिस म्हणून अपॉइंट केलेलं आहे. सो ही न्यूज होती अपॉइंटमेंटची. जस्टिस शील नागू यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे चीफ जस्टिस म्हणून पंजाब अँड हरियाणा हायकोर्टचं. सोबतच ते आधी ऍज अ ऍक्टिंग चीफ जस्टिस म्हणून मध्य प्रदेश हायकोर्ट इथे सर्व करत होते. तर आता तिथे कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे? जस्टिस संजीव सचदेव यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. आणि जस्टिस नागूचं नाव जे आहे ते कोणी रेकमेंड केलेलं होतं? जस्टिस चंद्रचूड, जस्टिस संजीव खन्ना, BR गवई आणि जस्टिस रविशंकर. सोबतच चीफ जस्टिस झा यांनी यांचं नाव रेकमेंड केलेलं होतं ऍज अ चीफ जस्टिस याच्यासाठी. सो नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे US फायरफ्लाय एरोस्पेस रॉकेट यांनी लॉन्च केलेले आहे 8 स्मॉल सॅटेलाइट फॉर नासा साठी. बघूया सविस्तर न्यूज. अमेरिकन प्रायव्हेट एरोस्पेस फर्म, तर जी फायरफ्लाय आहे ती काय आहे? अमेरिकन प्रायव्हेट एरोस्पेस फर्म आहे. तर फायरफ्लाय एरोस्पेसने काय केलेलं आहे? सक्सेसफुल लॉन्च केलेले आहे त्यांचे अल्फा फ्लाइट 5 रॉकेट. अल्फा 5
अल्फा फ्लाइट 5 रॉकेट जे आहे यांचं सक्सेसफुली लॉन्च केलेलं आहे त्यांनी, ज्याच्यामध्ये काय कॅरी केलेले आहे 8 क्यूबसॅट फॉर नासा, 8 क्यूबसॅट त्याच्यामध्ये कॅरी केलेले आहे नासा करता. हे मिशन जे आहे हे पार्ट आहे नासाच्या क्यूबसॅट लॉन्च इनिशिएटिव्हचं, आणि या इनिशिएटिव्ह थ्रू कॅलिफोर्नियाच्या वॅडनबर्ग एअरफोर्स बेस इथनं स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स 2 मधनं काय केलेलं आहे नॉइस ऑफ समर. तर नॉइस ऑफ समर जे आहे अल्फा रॉकेटनी काय केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे, लिफ्ट ऑफ केलेलं आहे. सो फायरफ्लाय एरोस्पेस is a NASA vendor for both launch and lunar service. Both lunar service and launch चे काय आहे नासा हे वेंडर आहे. ओके, तर हे जे मिशन आहे क्यूबसॅट हे सिलेक्ट करण्यात आलेलं आहे. वे आर सिलेक्टेड थ्रू नासाचं CSLI. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं क्यूबसॅट लॉन्च इनिशिएटिव्ह आहे नासाचं. तर हे जे क्यूबसॅट मिशन आहे हे नासा थ्रू सिलेक्ट करण्यात आलेलं आहे, जे प्रोव्हाइड करतं लो कॉस्ट वे फॉर युनिव्हर्सिटीज, नॉन प्रॉफिट सायन्स सेंटर्स आणि अदर रिसर्चर्स जे कंडक्ट करतील सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन इन स्पेस. तर हे सगळं काय करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, प्रोव्हाइड करतील या इनिशिएटिव्ह थ्रू. ओके, सो क्यूबसॅट वेर डिझाईन बाय युनिव्हर्सिटीज. कोणी डिझाईन केलेलं आहे युनिव्हर्सिटीज आणि नासा सेंटर्सने ते डिझाईन केलेलं आहे. अँड कव्हर सायन्स दॅट इन्क्लूड, कव्हर सायन्स आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे क्लायमेट स्टडीज, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, एज्युकेशनल आउटरीच टू स्टुडंट्स. हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे कव्हर सायन्स मध्ये. फायरफ्लाय काय करत आहे आणखी अल्सो त्यांची एक फायनल टेस्टिंग चालू आहे, फायनल टेस्टिंग फेज चालू आहे. कशामध्ये जे नेक्स्ट अल्फा लॉन्च आहे त्यांचा FLTS 006 या करता फायरफ्लाय हे फायनल टेस्टिंग फेज मध्ये आहेत. सो काय केलेलं आहे अमेरिकन प्रायव्हेट एरोस्पेस जी आहे फायरफ्लाय एरोस्पेस यांनी लॉन्च केले, सक्सेसफुली लॉन्च केलेलं आहे अल्फा फ्लाइट 5 रॉकेट, जे कॅरी करत आहेत 8 क्यूबसॅट सॅटेलाइट ते कॅरी करत आहेत नासासाठी. ओके, जे की स्मॉल सॅटेलाइट्स आहेत आणि हे सगळं त्याच्यामध्ये वर्क करण्यात आहे. या इनिशिएटिव्ह थ्रू हे सगळं प्रोव्हाइड करणार आहेत, जे की आहे लो कॉस्ट युनिव्हर्सिटीज, नॉन प्रॉफिट सायन्स सेंटर, हे सगळं ते प्रोव्हाइड करणार आहेत. डिझाईन केलेलं आहे युनिव्हर्सिटी आणि नासा सेंटर्सने ते डिझाईन केलेलं आहे. सोबतच त्याच्यामध्ये कव्हर सायन्स काय काय इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे क्लायमेट स्टडीज, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि एज्युकेशनल आउटरीच टू स्टुडंट्स. नेक्स्ट बघूया. आणि मेन म्हणजे नाव काय आहे त्याचं, जे अल्फा रॉकेट आहे अल्फा रॉकेटचं नाव आहे नॉइस ऑफ समर. नॉइस ऑफ समर हे त्याचं नाव आहे, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट न्यूज आहे STO ची. SCO म्हणजे काय आहे बघूया आपण. SCO आहे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. तर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये 10th मेंबर म्हणून कोणी जॉईन केलेला आहे बेलारस यांनी जॉईन केलेला आहे SCO मध्ये 10th मेंबर म्हणून. तर इन अ मेजर डेव्हलपमेंट फॉर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बेलारूस हे काय केलेलं आहे फॉर्मली ऍक्सेप्ट केलेलं आहे. बेलारूस वॉज फॉर्मली ऍक्सेप्टेड 10th मेंबर स्टेट ऑफ द इंटर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ओके, सो STO आहे. आता STO याचं हेडक्वार्टर आहे. STO शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे बीजिंग चायना मध्ये. आणि कधी ते फॉर्म झालेलं होतं, ते फॉर्म झालेलं होतं 15 जून 2001 मध्ये ते फॉर्म झालेलं होतं. आणि SCO मध्ये किती मेंबर्स आहेत, सो त्याच्यामध्ये 10 फुल मेंबर्स आहेत, 2 ऑब्झर्वर कंट्रीज आहेत आणि 14 डायलॉग पार्टनर्स आहेत. तर हे सगळं SCO बद्दल आहे. आणि SCO हॅज so far expanded for a regional organization with 6 members into a trans-regional organization. Okay, so 10 full members आहे SCO या ऑर्गनायझेशन मध्ये, 2 ऑब्झर्वर कंट्रीज आहे आणि 14 डायलॉग पार्टनर्स आहेत. तर रिसेंटली करंटली काय आहे SCO समिट जी आहे ती करंटली बीइंग हेल्ड इन अस्ताना. ओके, तर कुठे करंटली हेल्ड झालेली आहे अस्ताना इथे.
विथ अटेंडन्स बाय, तर कोण कोण कोणी कोणी अटेंड केलेलं होतं? चायना, रशिया, कझाकिस्तान, इंडिया, इराण, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, बेलारस, मंगोलिया, अझरबैजान, कतर आणि द युनायटेड अरब इमिरेट्स, टर्की आणि तुर्कमेनिस्तान. तो यांनी सगळ्यांनी जे हेल्ड केलेली आहे अस्तानामध्ये एससीओ ची जे समिट, तिथे करंटली त्या सगळ्यांनी अटेंड केलेलं होतं. सो आता एससीओ बद्दल बघून घेऊया आपण. तर काय आहे एससीओ? शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन, हे आहे एससीओ. त्यामध्ये 10 फुल मेंबर्स कोण कोण आहे? बेलारस, जी आता 10th आता ऍड झालेली आहे, त्यामध्ये 10th मेंबर म्हणून चायना, इंडिया, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान, हे 10 फुल मेंबर्स आहेत एससीओ चे. सोबतच हे सगळे काय आहे? 14 डायलॉग पार्टनर्स आहे, ज्यामध्ये आहे अर्मेनिया, अझरबैजान, बहरीन, कंबोडिया, इजिप्त, कुवेत, मालदीव, म्यानमार, नेपाळ, कतर, सौदी अरेबिया, श्रीलंका, टर्की आणि यूएई. हे आहे किती? 14 डायलॉग पार्टनर. सोबतच 2 ऑब्झर्वर्स मेंबर्स आहे, जे आहे अफगाणिस्तान आणि मंगोलिया. आणि कधी फॉर्म झालेला आहे? 15 जून 2001 मध्ये फॉर्मेशन झालेलं आहे एससीओचं आणि हेडक्वार्टर आहे बीजिंग, चायना इथे. सो आपली न्यूज काय होती? मेन न्यूज ही होती आपली की 10th एससीओचा 10th मेंबर म्हणून बेलारस यांनी काय केलेलं आहे? फॉर्मली ऍक्सेप्ट झालेला आहे बेलारस हे 10th मेंबर म्हणून. सो नेक्स्ट बघूया न्यूज आपण. तर नेक्स्ट न्यूज काय आहे? आरबीआयने शट केलेला आहे बनारस मर्केंटाइल कोऑपरेटिव्ह बँक. तर कशामुळे आरबीआयने काय केलेलं आहे? कॅन्सल केलेलं आहे लायसन्स. तर बघूया, आरबीआयने कॅन्सल केलेलं आहे लायसन्स बनारस मर्केंटाइल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचं, जे की आहे वाराणसीमध्ये. आणि का बरं कॅन्सल केलेलं आहे त्यांचं लायसन्स? तर जे ॲडिक्वेट कॅपिटल आणि अर्निंग प्रॉस्पेक्ट जे आहे, तर त्यांच्याकडे ॲडिक्वेट कॅपिटल आणि अर्निंग प्रॉस्पेक्ट्स नाही आहे, त्यामुळे त्यांचं लायसन्स जे आहे ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि हे आरबीआयने कॅन्सल केलेलं आहे. ॲडिक्वेट कॅपिटल नाही आहे या कारणाने आणि अर्निंग प्रॉस्पेक्ट नाही आहे या कारणाने. सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण. तर नेक्स्ट न्यूज काय आहे? फॉर्मर ओडिशा मिनिस्टर सुरेंद्र नाथ नाईक यांचं निधन झालेलं आहे. तर फॉर्मर ओडिशा मिनिस्टर आणि सिनियर बीजेडी लीडर. तर बीजेडी काय आहे? एक आहे बिजू जनता दल. ओके, बिजू जनता दलचे ते लीडर होते आणि ओडिशाचे मिनिस्टर होते. सुरेंद्र नाथ नाईक यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं वय होतं 87 वर्ष. ते इलेक्ट झालेले होते ओडिशा असेंब्ली मधून 7 वेळा ते ओडिशा असेंब्ली मधून इलेक्ट झालेले होते फ्रॉम काकातपूर कन्सल्टन्सी ऑन उत्कल काँग्रेस आणि जनता दल अँड बीजेडी तिकीट्स वरनं, जे कधी 1971 आणि 2009 या काळामध्ये. नाईक यांनी सर्व केलेला आहे. सेव्हरल मिनिस्ट्रीज मध्ये त्यांनी सर्व केलेला आहे, सर्व्हिस दिलेली आहे त्यांची डिपार्टमेंट्स मध्ये, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे एक्साइज, रेव्हेन्यू, ऍग्रीकल्चर, स्कूल अँड मास एज्युकेशन अँड पंचायती राज अंडर द लीडरशिप ऑफ बिजू पटनायक अँड नवीन पटनायक. तर बिजू पटनायक आणि नवीन पटनायक यांच्या लीडरशिपच्या अंडर मध्ये त्यांनी बरेचसे डिपार्टमेंट्स जे आहे सेव्हरल मिनिस्ट्री मध्ये त्यांनी वर्क केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक्साइज, रेव्हेन्यू, ऍग्रीकल्चर, स्कूल, मास एज्युकेशन, पंचायती राज वगैरे आहेत. सो ओडिशा बद्दल बघून घेऊया. कॅपिटल आहे भुवनेश्वर. चीफ मिनिस्टर आहे मोहन चरण मांझी. गव्हर्नर आहे रघुबर दास. तिथला जो स्टेट बर्ड आहे तो स्टेट बर्ड काय आहे? इंडियन रोलर. आणि टोटल तिथे 30 डिस्ट्रिक्ट आहे. ओडिशामध्ये टोटल 30 डिस्ट्रिक्ट आहे. सो न्यूज आपली ही होती की फॉर्मर ओडिशाचे मिनिस्टर आहे सुरेंद्र नाथ नाईक यांचं निधन झालेलं आहे आणि ते 87 वर्षाचे होते. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे धीरेंद्र के ओझा यांना प्रिन्सिपल स्पोक्स पर्सन फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. बघूया. सिनियर इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफिसर. तर कोण आहेत ते? सिनियर इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफिसर आहेत धीरेंद्र के ओझा.
यांचं नाव जे आहे ते प्रपोज करण्यात आलेलं आहे ऍज अ न्यू प्रिन्सिपल स्पोक्सपर्सन फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट मधून. ओके, सो ही विल, ते आणखी त्यांचा चार्ज जो आहे ते अज्युम करणार आहेत. तर त्यांचा रोल जो आहे तो प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल ऑफ द प्रेस इन्फॉर्मेशन, तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मध्ये ते प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल म्हणून त्यांचा चार्ज जो आहे तो अज्युम करणार आहेत. ओझा यांनी सक्सीड केलेला आहे शेपल्ली बी शरण यांना, शेपल्ली बी शरण यांना सक्सीड केलेला आहे ओझानी. हु हॅज बीन अपॉइंटेड डायरेक्टर जनरल ऑफ द पब्लिकेशन डिव्हिजन, तर शेपल्ली शरण जे आहे ते त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून पब्लिकेशन डिव्हिजनचं. शरण हे 1990 बॅचचे IAS ऑफिसर होते. त्यांनी सर्व केलेला आहे ऍज अ प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल म्हणून ऑफ PIB. तर या वर्षीच्या 1 एप्रिल, ओके, या वर्षीचे जे 1 एप्रिल आहे तिथून त्यांनी काय केलेलं आहे ऍज अ प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल म्हणून त्यांनी PIBचं वर्क केलेलं आहे, सर्व केलेलं आहे. तर यांची जे अपॉइंटमेंट आहे त्या अपॉइंटमेंट, ओझा सर्व ऍज द डायरेक्टर जनरल ऑफ द सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन. तर यांच्या अपॉइंटमेंटचे जे आधी त्यांनी कुठे सर्व्हिस दिलेली आहे तर सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन इथे त्यांनी सर्व केलेला आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून. त्यांचा प्रिव्हियस जो रोल होता सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन मध्ये, तर तिथे काय बघत होते, ते काय ओव्हरसी करत होते, ते ओव्हरसी करत होते ऍडव्हर्टायझिंग फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि प्रोव्हाइड करत होते मीडिया स्ट्रॅटेजी ऍडवाइस. ओके, तर आता जिथे PIB डायरेक्टर जनरल म्हणून आधी कोण होते, ओझा होते, तर तिथे आता कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे, YK बवेजा यांना PIB डायरेक्टर जनरल म्हणून सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन मध्ये आता अपॉइंट करण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांच्या जागेवर आता YK बवेजा आहेत. आणि आता ओझा जे आहे धीरेंद्र के ओझा यांना बनवण्यात आलेला आहे प्रिन्सिपल स्पोक्सपर्सन सेंट्रल फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट. क्वेश्चन्स बघून घेऊया आपण. त्याआधी इम्पॉर्टंट डेज बघून घेऊया. सो 4 जुलैला कोणता डे असतो, USA इंडिपेंडन्स डे असतो. 5 जुलैला वर्ल्ड बॅडमिंटन डे हा सेलिब्रेट करण्यात येतो. आणि 6 जुलैला वर्ल्ड झोनोसिस डे हा सेलिब्रेट करण्यात येतो दरवर्षी. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड ऍज द न्यू चीफ जस्टिस ऑफ पंजाब अँड हरियाणा हायकोर्ट. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे चीफ जस्टिस म्हणून पंजाब अँड हरियाणा हायकोर्ट इथे जस्टिस शील नागू यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, नासा क्यूबसॅट लॉन्च इनिशिएटिव्ह लिफ्टेड ऑफ अबॉर्ड द अल्फा रॉकेट, ज्याचं नाव आहे नॉइस ऑफ समर. ओके, इन कॉन्टेक्स्ट टू सेम द लॉन्चर वॉज डेव्हलप बाय विच अमेरिकन प्रायव्हेट एरोस्पेस फर्म. तर कोणत्या प्रायव्हेट एरोस्पेस फर्मनी हे काय केलेलं आहे, लॉन्चर जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे, तर ते केलेलं आहे फायरफ्लाय एरोस्पेसनी. नेक्स्ट, नेम द 10th मेंबर स्टेट ऑफ द इंटर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन विच हॅज जॉईन रिसेंटली. तर रिसेंटली SCO म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन जे आहे ते जॉईन केलेलं आहे. कोणती 10th मेंबर स्टेट आहे ते, तर ते आहेत बेलारस. नेक्स्ट, रिसेंटली RBI यांनी कॅन्सल केलेला आहे लायसन्स ऑफ विच कोऑपरेटिव्ह बँक. कोणत्या कोऑपरेटिव्ह बँक जी आहे वाराणसी मधली, त्यांचं लायसन्स रिसेंटली RBI कॅन्सल केलेलं आहे. तर कशा करता कॅन्सल केलेला आहे, त्यांच्याकडे ॲडिक्वेट कॅपिटल आणि अर्निंग प्रॉस्पेक्ट नसल्यामुळे त्यांचं लायसन्स जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे. तर कोणाचं केलेलं आहे, बनारस मर्कंटाइल कोऑपरेटिव्ह बँक यांचं लायसन्स कॅन्सल केलेलं आहे RBI ने. नेक्स्ट, फॉर्मर ओडिशा मिनिस्टर सुरेंद्रनाथ नाईक ज्यांचं निधन झालेलं आहे, ही वॉज असोसिएटेड विथ विच पॉलिटिकल पार्टी. तर कोणत्या पॉलिटिकल पार्टीशी ते असोसिएटेड होते, ते असोसिएटेड होते BJD. तर BJD म्हणजे बिजू जनता दल. ओके, बिजू जनता दल या पार्टीशी ते असोसिएटेड होते. नेक्स्ट,
हु हॅज बीन नेम द न्यू प्रिन्सिपल स्पोक्सपर्सन फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट. तर कोणाला नवीन प्रिन्सिपल स्पोक्सपर्सन बनवण्यात आलेला आहे फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट साठी. तर धीरेंद्र के ओझा यांना बनवण्यात आलेला आहे न्यू प्रिन्सिपल स्पोक्सपर्सन फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.